यानंतर एक महत्त्वाची बातमी, ज्या पबमध्ये ड्रग्सचं सेवन सुरू आहे असा व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन पुढे आलं त्या L3 पबवर आज पालिकेनं बुलडोझर चालवला। आज सकाळपासूनच पुण्यामध्ये FC रोडवर अनधिकृत पबवर कारवाई सुरूच आहे। आता काही वेळापूर्वीच L3 पबवर देखील कारवाई झालेली आहे। त्याची दृश्य आपण NDTV मराठीवर पाहतो आहोत। L3 पबवर अखेर पालिकेचा बुलडोझर चाललेला आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता पुण्यातील सर्व अनधिकृत पबवर कारवाई होते आणि आता ज्या L3 पबमधून तो ड्रग्स सेवनाचा व्हिडिओ समोर आला होता त्यावर देखील पालिकेचा बुलडोझर चालवण्यात आला आहे। पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांच्याकडून। प्रतीक्षा, खरोखरच L3 पबवर कारवाई कधी होते याचीच वाट पाहिली जात होती आणि अखेर या पबवर कारवाई झालेली आहे, काय अधिक माहिती मिळते? आहे यातनं ऑडिट जे स्ट्रक्चर ऑडिट एका स्ट्रक्चरचं ऑडिट करण्यात आलं होतं हिमाली, आणि त्यानंतर त्याचीच पाठवण्यात आली होती या पब मालकांना। आणि त्याच्यानंतर या सगळ्या ज्या स्ट्रक्चरवर आता महानगरपालिकेने हातोडा चालवलेला आहे। ज्या प्रकारे या हॉटेलला परमिशन मिळाली होती, परंतु त्याच्यावरती जो पब बांधला गेला होता त्याला कुठल्याही प्रकारची परमिशन नव्हती। प्रतीक्षा, आपला आवाज ब्रेक होतोय। महानगरपालिकेने या पबला नोटीस पाठवली होती आणि या नोटीसची या पबची ती कारवाई पूर्ण करण्यात आली नव्हती। मात्र या प्रकरणानंतर ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले त्यानंतर या पबवर आता हातोडा चालवला गेलेला आहे। पहिल्या मजल्यावर संपूर्ण बांधकाम महानगर प्रतीक्षा, आपला आवाज येत नाहीये आमच्यापर्यंत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। L3 पबवर अखेर पालिकेचा बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। या L3 पबनं अनधिकृत बांधकाम पबच्या वर केलं होतं, त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या पबमध्ये ड्रग्ज सापडलं होतं अखेर त्या पबवर कारवाई करण्यात आलेली आहे।